महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जी.आर. शासनाला मागे घ्यावा लागला। यामागे महाराष्ट्रातील मराठी एकजुटीचा विजय आणि ठाकरे बंधूंचा विजय असंही म्हटलं जातं। काय सांगाल आपण? असं पहा, गेले कित्येक वर्षांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राज्य शासनानं जे हिंदीचा सक्तीचा जो आदेश जो पारित केला होता त्याचा जी.आर. त्यांना दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानं तो जी.आर. पारित केलेला जी.आर. रद्द करावा लागला। ही ठाकरे बंधूंची ताकद आहे। आणि मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार। याच्या पुढेही हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून जाणार आहे आणि बाकी सगळे जे काय आहे, जे गद्दार जे निघून गेले आहेत ते पाला पाचोळ्यासारखे विरून जातील, हवेत जातील, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि याच्या पुढेही ठाकरे बंधू हे कायमस्वरूपी एकत्रच राहतील अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तयार झालेलं आहे। आणि म्हणून शिवसैनिकांना हे आमचं आव्हान आहे की पुढे तुमचे आमचे सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहेत। आपण जोमाने कामाला लागा। ज्या येणाऱ्या बारीक सारीक निवडणुका आहेत, मग नगर परिषद असतील, नगर पंचायती असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका असतील, त्या या ब्रँडनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण संपूर्ण ह्या निवडणुका निश्चित स्वरूपाने जिंकणार अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपला आजचा हा विजयाचा उत्सव पाहता सेना मनसे युती होईल असं आपल्याला वाटतं का? निश्चित स्वरूपानं आज जे आम्ही विजयोत्सव साजरा केला, प्रत्येक मनसेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र मिळून आजचा विजयोत्सव साजरा केला। या आजच्या कार्यक्रमानं निश्चित स्वरूपानं वातावरण निर्माण झालेलं आहे की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कायमस्वरूपी याच्या पुढे एकत्र राहणार अशा पद्धतीचं चिन्ह या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तयार झालेलं आहे।